ओके, तो आज आपल्याला काय बघायचं आहे, अप्लाइड हिस्ट्री मधला नेक्स्ट भाग, दॅट इज नथिंग बट द अप्लाइड हिस्ट्री अँड अवर प्रेझेंट. तो सगळ्यात पहिले आणि महत्वाचा प्रश्न काय, की यूज ऑफ हिस्ट्री इन टुडेज लाईफ. आजच्या जीवनामध्ये हिस्ट्रीचा काय उपयोग आहे. हिस्ट्रीमुळे काय होतं, जनरली आपल्याला आपल्या पास्ट बद्दल माहिती पडतं, गेलेल्या घटनांचा काळ समजतो, ठीक आहे, आणि त्याचा उपयोग आपल्याला काय करू शकतो आपण आता रिसेंट लाईफ मध्ये, ज्या जुन्या काळामध्ये झालेल्या चुका आहेत त्या चुका आता पुन्हा होऊ नये याच्यासाठी आपण काय करू शकतो, हिस्ट्रीचा यूज करू शकतो. याच्या व्यतिरिक्त आणखीही काही फील्ड्स आहेत ज्या ठिकाणी आपण हिस्ट्रीचा यूज करू शकतो, जे आज आपल्याला या भागामध्ये बघायचं आहे. ओके, सो आन्सर काय त्याचं, की यूज काय, तर अप्लाइड हिस्ट्री. तर हिस्ट्रीचा वापर आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे कायदे बनवण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे नियम बनवण्यासाठी इतिहासाचा वापर होऊ शकतो. तेच आपल्याला आजच्या चॅप्टरमध्ये, आपल्या आजच्या भागामध्ये बघायचं. द विजिबल अँड इनविजिबल रिलिक्स ऑफ द पास्ट एक्झिस्ट इन प्रेझेंट. ओके, काही विजिबल म्हणजे दिसणारे, काही न दिसणारे असे मूर्त आणि अमूर्त स्वरूपाचे पॉइंट्स आपल्याला काय दिसतात, आजच्या भागामध्ये दिसतात. ओके, ते काय ते आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. वी नर्चर सम काइंड ऑफ क्युरिओसिटी, अट्रॅक्शन टुवर्ड्स देम. आणि त्यांच्याबद्दल, या विजिबल आणि इनविजिबल रिलिक्स बद्दल आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना थोडीशी क्युरिओसिटी असते, थोडंसं अट्रॅक्शन असतं ते जाणून घेण्याचं, की आपल्या पूर्वजांनी काय केलं. आपण मराठा एम्पायर मध्ये येतो तर मराठा सरदारांनी काय केलं, पेशवांनी काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय, छत्रपती संभाजी राजांचा इतिहास काय, हे जाणून घेण्याची आपल्याला क्युरिओसिटी असते. आता त्या काळामध्ये आपण जिवंत होतो का, या गोष्टी आपल्याला कशा माहिती पडल्यात, थ्रू हिस्ट्री. इतिहासा थ्रूच आपल्याला या गोष्टी माहिती पडल्यात की नाही. ओके, सो तरीही आज सुद्धा आपल्याला त्या काळातली क्युरिओसिटी आहे, की खरंच संभाजी राजांना कोणी पकडून दिलं होतं, बरोबर, मग ते खरंच होतं का, बरोबर, औरंगजेबाने महाराजांवर अमानुष अत्याचार केले, मग ह्या गोष्टी पण तिथे कुठे लिहिलेल्या आहेत का, त्या वाचल्यावर आपल्याला, ते पुस्तकं वाचल्यावर, ते ग्रंथ वाचल्यावर आपल्याला इतिहास माहिती पडतो. ओके, वी विश टू नो मोर अबाउट देअर हिस्ट्री बिकॉज दे रिप्रेझेंट द क्रिएटिव्ह थॉट्स अँड द ट्रेडिशन इन ऑफ अवर अँसेस्टर्स. ओके, मग आपल्याला ती जाणून घेण्याची क्युरिओसिटी का असते, कारण ते काय रे, कोणी तयार केलेले असतात, आपल्या अँसेस्टर्स थ्रू ती हिस्ट्री तयार झालेली असते, आपल्या पूर्वजांमार्फत ती हिस्ट्री तयार झालेली असते. इट इज अवर हेरिटेज. आणि ते काय, आपलं एक प्रकारचं हेरिटेज आहे, आपला तो वारसा आहे, तो इतिहास म्हणजे आपला वारसा आहे, बरोबर, आणि तो आपण काय केला पाहिजे, पुढे आपल्या पुढच्या पिढीकडे काय केला पाहिजे, पास ऑन केला पाहिजे. हेरिटेज ऍज अ आयडेंटिटी. बघा, हेरिटेज काय म्हणून, आयडेंटिटी. आपली आयडेंटिटी काय, आज मराठा आहे, मराठा सांगताना आपली छाती फुलून येते का, कारण आपल्या पूर्वजांचा इतिहास ब्राईट आहे, बरोबर, आणि तो इतिहास आपल्याला कसा माहिती पडलाय, थ्रू हिस्ट्री, बरोबर. कोणीतरी ग्रंथकाराने ते सगळं लिहून ठेवलं असेल, फॉरेनर्सने ते लिहून ठेवलेले, की मराठ्यांचं राज्य कुठून कुठपर्यंत होतं, बरोबर, आणि मग एवढं मोठं एम्पायर आपलं होतं, हे ऐकल्यावर आपली छाती म्हणजे गर्वाने फुलल्याशिवाय राहत नाही, कळते. सो ही एक काय हेरिटेज, म्हणजे जो वारसा, ही आपली काय एक प्रकारची आयडेंटिटी. द टेक्स्ट एक्सप्लेन्स दॅट वी फील अ नॅचरल क्युरिओसिटी टुवर्ड्स द पास्ट. This is because the old buildings, traditions and artifacts are relics that link us to our ancestor. मग ह्या ज्या ओल्ड बिल्डिंग्स आहेत, पुरातन काळामधल्या परंपरा, चालीरीती, ज्या जुने आर्टिफॅक्ट्स आहेत, हे जे रिलिक्स आहेत, मूर्त असतील किंवा अमूर्त असतील, बरोबर, ह्या काय करतात, आपल्याशी कनेक्ट करतात. कोणाला, आपल्या अँसेस्टर्सला कनेक्ट करतात, आपल्या पूर्वजांना आपल्याशी कनेक्ट करतात, बरोबर. हा आपलाच इतिहास होता का, हे कसं कळतं रे, इतिहासातनं कळतं, बरोबर आहे. येस ऑर नो, कळतंय का तुम्हाला, ठीक आहे, पुढे जाऊया. इट हेल्प्स इन बिल्डिंग अवर आयडेंटिटी. द हिस्ट्री ऑफ अवर हेरिटेज लिंक अस विथ अवर ओरिजिन. बघा, आता ही जी आयडेंटिटी आपली, ही आपल्याला कोणाशी कनेक्ट करते, आपल्या ओरिजिनशी कनेक्ट करते. उदाहरणार्थ बघा, सिटीज लाईक जयपूर असतील, रोम असतील, कैरो असतील, या राज्यांचा, राज्य नाही म्हणता येणार यांना, सिटी, या शहरांचा स्वतःचा काहीतरी एक इतिहास आहे, म्हणून त्यांना हेरिटेज मध्ये टाकलेलं आहे.
वारसा यादीमध्ये टाकले. पुढे बघायचं युनेस्कोच्या काही वारसा यादी आहेत. हा, हेरिटेज साइट्स म्हणतात त्याला. ओके, डिक्लेअर केले इट इज अ हेरिटेज साइट. म्हणून काय तिथल्या ज्या बिल्डिंग असतात, मॉन्युमेंट्स असतात, त्यांना हात लावता येत नाही. त्याच्यावर कायदे कानून जे आहेत ते बघायचंय आपल्याला, पुढे बघायचंय, अप्लाइड हिस्ट्रीमध्ये पुढे बघायचंय. ओके, तो या आता एखादा व्यक्ती जर जयपूरचा आहे तर तो काय सांगेल, मी कुठला आहे, जयपूरचा आहे. हे सांगताना त्याची स्वतःची एक आयडेंटिटी आहे की नाही, आणि त्या जयपूर सोबत मोठ्या राजे रजवाड्यांचा इतिहास जोडला गेलेला आहे. म्हणजे याच्यावरनं दिसतं की तो एक अँचेस्टर्स, त्याचे अँचेस्टर्स किती ग्रेट असतील, पॉवरफुल असतील, राजे रजवाडे फॅमिली मधले असतील. येस ऑर नो? Hence, it becomes necessary to preserve and conserve it for the future. आणि म्हणून हा जो हेरिटेज आहे, हे ज्या हेरिटेज साइट्स आहेत ह्या आपण काय केल्या पाहिजेत, प्रिझर्व केल्या पाहिजेत, कॉन्झर्व करून ठेवल्या पाहिजेत, संरक्षित केल्या पाहिजेत. कशासाठी? भविष्यासाठी. ओके, भविष्यामध्ये आपल्या मुलांना, येणाऱ्या जनरेशन्सला सांगण्यासाठी. ओके, टू फॉर आवर बेनिफिट ॲज वेल ॲज द बेनिफिट ऑफ द फ्युचर जनरेशन. आपल्या बेनिफिटसाठी पण आणि फ्युचरच्या बेनिफिटसाठी पण. उदाहरणार्थ एखादं नॅचरल हेरिटेज आहे, उदाहरणार्थ घ्या अजिंठा वेरूळ लेण्या, बरोबर आहेत, माहितीये तुम्हाला, एलिफंटा एलोरा, जयपूर आहे की नाही, ताजमहल आहेत, मॉन्युमेंट्स आहेत तिथे, या ठिकाणी केव्ज आहेत, लेणी आहेत. एक नॅशनल हेरिटेज आहे की नाही. मग सर आता आपल्याला काय याचा बेनिफिट आहे? आपल्याला नाही, पण जी लोक त्या प्रदेशाच्या आसपास राहतात त्यांना तर त्याच्यापासून रोजगार मिळतो, एम्प्लॉयमेंट मिळते, पैसा मिळतो, बरोबर. तर मग वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात. तुम्ही गाईड म्हणून काम करू शकतात त्या ठिकाणी. आता जो लोकल एरिया मधला व्यक्ती असेल, उदाहरणार्थ अजिंठा वेरूळची गोष्ट घ्या. अजिंठा वेरूळ लेण्याच्या आसपास जो राहणारा व्यक्ती आहे त्याला त्या प्रदेशाची चांगली माहिती आहे, इत्तंभूत माहिती आहे. ओके, सो तिथे ऍज अ गाईड म्हणून काम करू शकतो. शिवाय काही ओरल हिस्ट्री त्या ठिकाणी चालत आलेली आहे. त्याच्या आजोबांनी त्याच्या वडिलांना सांगितली असेल, त्याच्या वडिलांनी त्याला सांगितली असेल, त्याने त्याच्या मुलांना सांगितली. ओके, सो तिथली जी हिस्ट्री आहे ती त्याला परफेक्ट माहिती आहे. म्हणून जे कोणी ट्युरिस्ट त्यांच्याकडे येणार आहेत त्यांना तो गाईड करू शकतो, माहिती देऊ शकतो. मग सर गाईड करणे हे एवढंच काम आहे का? नाही, भरपूर काम आहेत, भरपूर वेगवेगळ्या प्रकारची काम आहेत. ओके, त्या लोकल ठिकाणी काय फेमस असेल तर ते तुम्ही तिथे जाऊन विकू शकतात. उदाहरणार्थ जेवण, तिथलं लोकल जेवण, फूड तुम्ही देऊ शकतात. उदाहरणार्थ पैठणला गेलात तर पैठणची पैठणी फेमस आहे. कोल्हापूरला गेलात तर कोल्हापूरची कोल्हापुरी फेमस आहे की नाही. ओके, म्हणजे त्या ठिकाणचं जे लोकल प्रोडक्ट आहे ते तुम्ही विकू शकतात बाय मॅनेजमेंट. म्हणून मॅनेजमेंट हा सीन आपण मागे बघितलाय. समजते. मग आज जर तुम्हाला बेनिफिट आहे तर इन फ्युचरच्या जनरेशनला सुद्धा त्याचा बेनिफिट आहे. आणखी काय करू शकतात सर? आता बघा खूप स्मार्ट जमाना आलाय, हा, ऍडव्हान्स झालेत, AI, PPT, काय चॅट जीपीटी, त्याचा जमाना आलेला आहे, बरोबर. मग आपण सर त्याचा यूज करून थोडीशी टेक्नॉलॉजीचा पण वापर करून असं करू शकतो का, मी गोव्याला फिरायला जातो, गोव्याच्या टी शर्ट्सवर गोव्याचे चित्र छापलेले असतात, सी, समुद्र किनारा, तिथे नारळाची झाडं, अशी चित्र छापलेली असतात. मग जर माझ्या रायगड किल्ल्यावर जर कोणी आलं तर मी असं करू का की त्याच्या बॅक साईडला शिवाजी महाराजांचा फोटो आणि फ्रंट साईडला रायगड किल्ल्याचा फोटो आणि असं टी शर्ट जर मी विकायला ठेवलं तिथे तर घेतील लोक? थोडं डोकं लावलं, त्याला म्हणतात अँथ्रोपोलॉजी. काल तू विचारलं होतं ना, हा, एंटरप्रेनरशिप म्हणतात या गोष्टीला. ओके, थोडीशी बुद्धिमत्तेचा मी या ठिकाणी काय केला, वापर केला आणि मी त्याच्यामधनं काय कमवलंय, अर्निंग. म्हणजे आज मला बेनिफिट होतं, उद्याही बेनिफिट होईल. मग बेनिफिट फक्त पैशांमधनं आहे का सर? नाही, सेल्फ डिग्निटी पण आहे ना, स्वतःचा पण काहीतरी सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही, आणि तो इन्क्रीज होतोय ना. समजा तुम्ही एखाद्या आग्र्याला राहतात आणि तुमच्याकडे आग्र्याचा किल्ला आहे, ताजमहल, सॉरी किल्ला नाही, ताजमहल आहे, आणि जर कोणी प्रश्न विचारला, अरे बाबा कुठून आलायस, त्याला प्राऊड फील होईल की नाही, कुठून आले मी, आग्रा, अरे आग्र्याचा ताजमहल आहे, लगेच विचारणार की नाही तुम्ही त्याला. मग त्याला थोडस प्राऊड फील होईल ना की अरे काय, म्हणजे मी जबरदस्त नॅशनल हेरिटेज असलेल्या ठिकाणावर आलेलो आहे, त्याला प्राऊड फील होईल. हा, अर्थात तिथे काय परिस्थिती असेल ती त्याची त्याला बेटर माहिती आहे.
तिथे पिण्याचं पाणी नसेल, तिथे अशिक्षितपणा असेल, तिथे शिकायला शाळा नसतील, व्हॉट एव्हर इट मे बी, त्याच्याकडे ते अडचणी असतील, बट स्टील त्याला स्वतःची एक आयडेंटिटी आहे ना, की तो कोणत्या साईटवरनं आलाय, एका नॅशनल हेरिटेज वाल्या साईटमधनं आले. ठीक आहे, कळतंय तुम्हाला? ओके, मग उदाहरणार्थ दिल्या सिटीज लाईक जयपूर, रोम, ह्या सिटीज आपण काय केल्या पाहिजेत, प्रिझर्व्ह केल्या पाहिजेत. आणि त्या कशा प्रिझर्व्ह करायच्यात हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ठीक आहे, अप्लाइड हिस्ट्री इज concerned with the preservation and conservation of our heritage and make it accessible to people. आता ही जी अप्लाइड हिस्ट्री आहे ही कशाची काळजी करते, की जे नॅशनल हेरिटेज आहे हे प्रिझर्व्ह झाले पाहिजेत, कॉन्झर्व्ह झाले पाहिजे. आणि ते प्रिझर्व्ह होताना, कॉन्झर्व्ह होताना की फक्त मोठ्या लोकांचाच फायदा झाला पाहिजे का? नाही, तर ते तिथले जे लोकल लोक आहेत यांचा सुद्धा तिथे काय असला पाहिजे, समावेश असला पाहिजे. फक्त एक्सपर्टच असून चालतील का? तर नाही, एक्सपर्ट नाही, एक्सपर्टच्या व्यतिरिक्त तिथले जे लोकल लोक आहेत हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. का? नॅशनल हेरिटेज मध्ये किंवा कोणतंही जर हेरिटेज, वारसा, हेरिटेजचा अर्थ काय होतो, वारसा, हा काय असू शकतो सर? एखादं मंदिर असू शकतं, एखादा किल्ला असू शकतो, बरोबर, लेण्या असू शकतात, अजिंठा वेरूळ लेण्यांसारखा, बरोबर. आता दिल्लीला गेलात तर दिल्लीचा लाल किल्ला आहे, बरोबर, तिथे बाबरची कबर आहे, हुमायूं कबर आहे, असे खूप सारे जे नॅशनल हेरिटेज मध्ये काय केलेले आहेत, इन्क्लूड केलेले आहेत. जयपूर तर पूर्ण शहरचं शहर नॅशनल हेरिटेज मध्ये, तिथल्या जरा बिल्डिंग्स बघा, मॉन्युमेंट्स बघा, बघण्यासारख्या. कळतंय तुम्हाला? ओके, सो हेरिटेज मॅनेजमेंट क्रिएट्स द ऑपॉर्च्युनिटी ऑफ एम्प्लॉयमेंट. आलं का? हेरिटेज जर तुम्ही मॅनेज केलं प्रॉपरली तर त्याच्यामुळे तुम्हाला कशाचे चान्सेस आहेत, एम्प्लॉयमेंटच्या. सांगितलं मी तुम्हाला, आता गाईड बनवू शकता तुम्ही, टी शर्ट छापा, तुमच्या टी शर्ट घेतील, कोल्हापुरी चपला बनवा, चपला विकल्या जातील. पैठणच्या पैठणी खूप फेमस आहेत, पैठण मधल्या पैठणी पैठणमध्येच भेटतील, तशा पैठणी बाहेर भेटतात का? करा तुम्ही ट्राय, बघा. सो एक ती तिथली लोकल आयडेंटिटी होऊन जाते. ओके, का? तर त्यांच्या हातामध्ये ती सुपेरियरिटी काय? कारण त्यांचे अँसेस्टर पण तेच काम करत होते. ओके, सो ते करत 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 ती सुपेरियरिटी काय झाली, बाय हेरिटेज काय झालेली आहे, ट्रान्सफर होत गेलेली. समजलं? आलं लक्षात? इन ब्रीफ, अप्लाइड हिस्ट्री कॅन बी डिस्क्राइब्ड ॲज अ अंडरस्टँडिंग ऑफ अवर प्रेझेंट विथ द हेल्प ऑफ हिस्ट्री अँड फाइंडिंग राईट डायरेक्शन फॉर द बेनिफिट ऑफ द फ्युचर. बघा, खूप मस्त भाषेमध्ये सांगितले. अप्लाइड हिस्ट्री काय डिस्क्राइब करते रे? अंडरस्टँड करायचं आपल्या पास्टला. आपण आहोत आता प्रेझेंट मध्ये, तर त्याचा फायदा प्रेझेंट मध्ये पण झाला पाहिजे ऍज वेल ऍज फ्युचर मध्ये सुद्धा याचा फायदा झाला. उदाहरणार्थ, जर एखादा तुमच्या लोकल गावामध्ये असणारा किल्ला, आणि तो किल्ला जर समजा तुम्ही मस्त आहे, सुंदर आहे, डामडोल आहे, तिथे 2-4 ठिकाणं लग्नासाठी येतात किंवा फोटोग्राफीसाठी येतात. आता प्री वेडिंगचं खूप भूत आहे लोकांमध्ये, तर प्री वेडिंगची शूटिंग करायला येतात. त्या निमित्ताने काय होईना 2-4 लोकांना रोजगार मिळतो. तिथे 2-4 स्टॉल्स आहेत. आणि जर यदा कदाचित तो किल्ला पडला आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, ऍज अ साईट म्हणून, हेरिटेज साईट म्हणून तुम्ही लक्ष दिलं नाही, काय होईल? कोणी येईल तिथे? तुमचं फ्युचर तिथे स्टॉप झालं. जे 2-4 लोकांचं पोट भरत होतं तेही बंद झालं. येस ऑर नो? हा, पण त्याच्या कॉन्ट्ररी तुम्ही जर तो किल्ला प्रिझर्व्ह केला असता, कसा करायचा तो मी थोड्या वेळाने सांगणार आहे तुम्हाला. जर तुम्ही केलात तर काय होईल रे? काय होईल? ऑटोमॅटिकली तुमचा रोजगार वाढेल. जिथं आज 2 दुकानं होतं कदाचित 10 होतील. पुढे मागे जत्रा भरेल, तिथे खूप प्रचंड गर्दी असेल, काही महात्मा होईल आणि त्याच्यामुळे काय होईल, त्याच्याने तुमचा रोजगार वाढेल. तुमचा तर फायदा होईलच होईल प्रेझेंट मध्ये, पण फ्युचरसाठी पण होईल ना. येस ऑर नो? बघा ना, किती देवस्थान आहेत. बालाजी आहे, माहितीये तुम्हाला बालाजी, साई शिंगणापूर, साईबाबांचं शिर्डी, बरोबर. या ठिकाणी जा तुम्ही, त्यांनी प्रिझर्व्ह केलं ऍज अ हेरिटेज. जे बघा, जे तिथली मंदिरं आहेत ही ऍज इट इज ठेवली आहेत त्यांनी, तर नवीन शानदार अशी मंदिरं बांधली, दगडाची आहेत तर दगडाचीच आहेत. म्हणजे नॅशनल हेरिटेज त्यांनी जपून ठेवलेलं आहे. ओके ना. त्याच्यामध्ये मग सिमेंटचं काम केलंय, पाहिजे तर एकदम शानदार असं बनवलंय. असं काय केलंय का? पेंटिंग करून टाकली नाही. जे ऍक्च्युअल आहे ते ऍक्च्युअल ठेवलंय. का? कारण त्याच्या स्थानिक लोकांच्या भावना असतात त्याच्याशी जोडल्या गेलेल्या. पुढे शिकायचं आहे आपल्याला की का तो नॅशनल हेरिटेज ऍज इट इज ठेवला पाहिजे.
का त्याच्यामध्ये छेडछाड करायला नको, हे पुढे आपल्याला 5 पॉइंट शिकायचे, त्या 5 पॉइंट मध्ये आपण हे बघणार आहोत. ठीक आहे. सो मॅनेजमेंट ऑफ कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज. आता बघा, दोन प्रकारचे हेरिटेज आपल्याला सापडतात. एक आहे कल्चरल हेरिटेज आणि दुसरं आहे नॅचरल हेरिटेज. ओके, कल्चरल म्हणजे काय, सांस्कृतिक, आणि नॅचरल म्हणजे काय, नैसर्गिक जे आपल्याला मिळालेलं आहे. ओके, कल्चरल हेरिटेजचे दोन भाग परत पडतात. एक आहे टेंजिबल कल्चरल हेरिटेज आणि दुसरं आहे इनटेंजिबल. टेंजिबल म्हणजे मूर्त आणि इनटेंजिबल म्हणजे अमूर्त. ओके, तो मूर्त अमूर्त काय भानगडे हे आपण आता डिटेलमध्ये बघूया. बघा, टेंजिबल म्हणजे काय, इन दिस टाइप कल्चरल हेरिटेज इन्क्लूड्स एन्शियंट साइट्स, बिल्डिंग्स, आर्टिफॅक्ट्स, मॅन्युस्क्रिप्ट, स्कल्पचर्स आणि पेंटिंग्स. याच्यामध्ये बघा कशा कशाचा समावेश होतो या टेंजिबल मध्ये. जनरली बिल्डिंगचा समावेश होतो. कशाचा समावेश होतो, बिल्डिंगचा. आणि इनटेंजिबल मध्ये काय, ओरल सोर्सेस असतील, तुमचे गाणे असतील, फोक सॉंग्स असतील, या पोवाडे वगैरे ह्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. ओके, बघा मग काय काय रे, एन्शियंट साइट्स. बघा किती सुंदर एन्शियंट साइट आहे. ओके, आहे की नाही, या साइटचा समावेश होतो. बिल्डिंग्स, वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग्स असतील, हा, लाल किल्ला वगैरे. त्याच्यानंतर आर्टिफॅक्ट्स, हे वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिफॅक्ट्स म्हणजे लिखित साधने, लिहून ठेवलेले. ठीक आहे, मॅन्युस्क्रिप्ट, स्कल्पचर्स, शिलालेख. ओके, त्याच्यानंतर पेंटिंग्स, वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग्स पुरातन काळामधल्या. ओके, या सगळ्यांना काय आहे, या सगळ्यांना आपण काय म्हणतो, टेंजिबल कल्चरल हेरिटेज. ओके, आता बघायचं इनटेंजिबल मध्ये कोण येतं, ओरल ट्रेडिशन अँड देअर लँग्वेज. ओरल रिसोर्सेस जे आहेत सगळे. त्याच्यानंतर ट्रॅडिशनल नॉलेज. ओके, सोशल कस्टम्स अँड रायच्युअल्स, सेलिब्रेटिंग फेस्टिवल. हे सुद्धा महत्वाचं आहे की रायच्युअल, ज्या रीती परंपरा, चालीरीती, रूढी परंपरा ह्या आपण चालवत आलेलो आहे, त्यांचा सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. ओके, चालत आलेले आहेत की नाही. सण गुढीपाडवा आपण सेलिब्रेट करतो, सगळेजण गुढी उभारतात. दिवाळी सण आपण सेलिब्रेट करतो की नाही. त्याच्या मागे काहीतरी परंपरा आहेत ना. उदाहरणार्थ उठणे लावणे, सगळ्यांनी सजून धजून फराळ करणे, नाश्ता बनवणे, यासारख्या परंपरा चालत आलेल्या आहेत. त्याच्या मागे काहीतरी तथ्य आहे. मकर संक्रांती सेलिब्रेट करणे, हा, कालबैसाखी सण सेलिब्रेट करणे, बरेचसे सण आहेत, खूप सारे. होळीच्या मागे सुद्धा काहीतरी रिझन आहे. ओके, सो ह्या सगळ्या सोशल कस्टम, चालीरीती, सामाजिक चालीरीती, परंपरा, स्टाईल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्स, वेगवेगळ्या प्रकारचे डान्स फॉर्म्स सगळीकडे आहेत. कथ्थक, कुचिपुडी आहे आपल्याकडे, लावणी आहे. ओके, पंजाबमध्ये गेलं की तुमचा भांगडा आहे, गरबा आहे गुजरातमध्ये, बरोबर. म्हणजे प्रत्येकाचं स्वतःचं काहीतरी एक आर्ट आहे जे त्यांनी जपून ठेवलेलं आहे. याचा समावेश कशामध्ये होतो, इनटेंजिबल कल्चरल हेरिटेज मध्ये. सर्टन ट्रेडिशनल स्किल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. कम्युनिटीज, ग्रुप्स हु रिप्रेझेंट सच अ ट्रेडिशन, कस्टम्स अँड स्किल्स. बघा, आणखी बरेचसे ग्रुप्स आहेत. उदाहरणार्थ आदिवासी असतात काही त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे डान्स फॉर्म्स असतात. तुम्ही नॉर्दर्न साईडला जा, नॉर्थ ईस्ट साईडला जा. ओके, कुठे रे, आसामी नृत्य, त्याच्यानंतर मणिपूर, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा, नागालँड या ठिकाणी जा. ही आदिवासी जमाती आहेत तिथे. तर त्यांच्या स्वतःचं एक आर्ट अँड कल्चर असतं, डान्स फॉर्म्स असतात वेगवेगळ्या प्रकारचं. सो त्या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो, इनटेंजिबल कल्चरल हेरिटेज मध्ये. कळलं. ओके, सो जे नॅचरल हेरिटेज आहे, आता नॅचरल हेरिटेज मध्ये कोण येतं, फॉना, फ्लोरा आणि इकोलॉजी. फॉना म्हणजे काय, वनस्पतीशी रिलेटेड असणारे, म्हणजे उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारचे जंगल, बरोबर, ज्याच्यामध्ये वेगवेगळा एक विशिष्ट अॅनिमल असतो. बघितलंय तुम्ही, नॅशनल अभयारण्य वगैरे, हे माहितीये ना तुम्हाला. यांचा सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो, फॉनामध्ये, फ्लोरामध्ये. त्याच्यानंतर इकोलॉजी अँड जिओमॉर्फिक कॅरेक्टर विच इज क्रुशियल फॉर द सस्टेनिंग द फ्लोरा अँड फॉना ऑफ पर्टिक्युलर रिजन. ओके, या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो, मग नॅचरल हेरिटेज मध्ये. ठीक आहे. इट इज इसेन्शियल फॉर द बेनिफिट ऑफ द फ्युचर जनरेशन टू प्रिझर्व अवर हेरिटेज. आणि हे गरजेचं आहे, खरंच गरजेचं आहे
की फ्युचर जनरेशनसाठी आपण काय करून ठेवायला पाहिजे, आपले नॅचरल हेरिटेज जे आहे ते प्रिझर्व्ह करून ठेवायला पाहिजे. आणि हे प्रिझर्व्ह करून ठेवण्याचं काम कोणाकडे दिलेलं आहे रे? युनेस्कोकडे दिले. द ग्लोबल ऑर्गनायझेशन हॅज अनाउन्स सम डायरेक्टिव्ह विथ ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रमोटिंग द कल्चरल नॅचरल हेरिटेज. यांचं काय काम आहे युनेस्कोचं? की प्रमोट करणं. कोणाला प्रमोट करणं? कल्चरल आणि नॅचरल हेरिटेजला प्रमोट करणं. मग ते वर्ल्ड वाईड काय करत असतं? प्रमोट करत असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं रे? की तुमचं एक टुरिझम नावाचा एक बिझनेस त्या ठिकाणी काय होतो? इन्क्रीज होतो. उदाहरणार्थ घ्या जम्मू काश्मीर. आता जम्मू काश्मीरमध्ये असं काही नॅचरल हेरिटेज आहे का? नाही. पण तिथे असे काही ठिकाण आहेत की जे आपल्याला असं फिलिंग आणून देतात की वाव, ब्युटी. काय मग ते काय तिथे? नॅचरल हेरिटेज आहे. तिथे असणारे हेरिटेज काय? नॅचरल हेरिटेज. तिथे किल्ले आहेत का? तिथे डान्स फॉर्म्स आहेत का? नाही. त्यांचं स्वतःचं एक कल्चर असेल त्या ठिकाणी. बट त्याच्या व्यतिरिक्त काय? तिथे फ्लोरा अँड फॉना. ओके. तिथे असणारं नैसर्गिक सौंदर्य. म्हणून त्याचा समावेश कशामध्ये होतो? नॅचरल हेरिटेज मध्ये. आलं लक्षात? आणि मग टुरिझम आहे तिथे. ते नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी लोक जातात तिथे जम्मू काश्मीरमध्ये. त्याच्यानंतर कुलू, मनाली, शिमला या ठिकाणी काय? नॅचरल सौंदर्य आहे सगळं, नॅचरल ब्युटी आहे. ओके. तर ह्या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? नॅचरल हेरिटेज मध्ये. आणि मग हे हेरिटेज जे सांभाळण्याचं काम आहे हे कोण सांभाळतं रे? युनेस्को. आणि त्यांचं काम काय आहे? की वेगवेगळ्या प्रकारचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स तयार करणे, लॉ, रूल्स अँड रेग्युलेशन्स तयार करणे, जेणेकरून काय होईल की जे कल्चरल आणि नॅचरल हेरिटेज आहे यांचं काय होईल रे? प्रिझर्वेशन होईल. ओके. बघा हा युनेस्कोचा फुल फॉर्म काय? युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. ओके. परीक्षेत विचारला जाऊ शकतो. काय? युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ दोज डायरेक्टिव्ह लिस्ट ऑफ साइट्स अँड ट्रेडिशन आर डिक्लेअर्ड ॲज अ वर्ल्ड हेरिटेज. आणि यांच्या म्हणण्यानुसार मग यांनी काही वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणून डिक्लेअर केलेल्या आहेत. बघा किती सुंदर आहे. समजा याच्याकडे जर तुम्ही काही काळजीपूर्वक लक्ष दिलं नाही, आता कमीत कमी मी सांगतो ताजमहाल हे हेरिटेज आहे. ओके. आपली शान आहे, भारताची एक शान आहे. ठीक आहे. आता कमीत कमी मी म्हणतो 2-3 काय 10-12 लाख लोक या ताजमहालवर पोट भरत असतील आज. बरोबर. जर हे ताजमहाल डिस्ट्रॉय झालं असतं तर असतील 10 लाखाच्या वर लोक. बघा आता ही नॅशनल हेरिटेज आहे, टुरिझम वाली प्लेस आहे. टुरिस्ट इथे फिरायला जाणार. ठीक आहे. टुरिस्ट फिरायला गेले म्हणजे ते तिथे राहणार, म्हणजे हॉटेल्स आले. ठीक आहे. तिथे लोक जेवणार म्हणजे अगेन जेवणाचा व्यवसाय झाला. ठीक आहे. आता काही लोक तिथे फास्ट फूड विकणार, त्यांचा तिथे व्यवसाय झाला. काही लोक फोटो काढणार ताजमहालच्या बाजूला राहून. इन्स्टंट फोटो. बघा आपल्याकडे कॅमेरा असतो असतो आपण जातो तिथे कॅमेरा शूट करतो, फोटो काढतो. बट स्टील तिथे जो इन्स्टंट फोटो काढून देणारा असतो पण त्याचं क्रेज असतं. त्याचं 10 रुपये घेईल, 20 रुपये घेईल, 50 रुपये घेईल. आपण काढतो, सहज फोटो काढतो. एक फोटो काढ आमचा. मग आपण ते मिनार असं पकडून फोटो वगैरे काढणे वगैरे. ओके. हे असे काहीतरी कार्यक्रम आपण करतो तिथे. म्हणजे त्या फोटोग्राफरचं तिथे पोट भरलं का? शिवाय गाईड आले. या ताजमहल बद्दल माहिती सांगणारा माणूस, ताजमहल तिथे चणे फुटाणे विकणारा माणूस, चहा विकणारा माणूस, म्हणजे किती एक ना अनेक अशा भरपूर लोकांचं पोट भरत. ठीक आहे. सो मग ह्या जपून ठेवल्या पाहिजेत ह्या आपल्या. शिवाय एवढं सौंदर्य, समजा तुमची आता स्पेनमध्ये राहणारी एखादी मैत्रीण आली तुमची आणि तुमचा एखादा अमेरिकेमध्ये राहणारा मित्र भारतात आला. ओके. आणि जर तुम्ही त्याला हे ताजमहल दाखवायला घेऊन गेले तर तुम्ही कसं फील? माझ्या देशात नाही, भारतामध्ये ताजमहल आहे का अशी कलाकृती जगामध्ये दुसरी कुठे? येस ऑर नो? तो हे हेरिटेज आहे. ह्याने आपल्याला आपली स्वतःची एक आयडेंटिटी मिळते. कदाचित बाहेर लोक असंही विचारतात, इंडिया म्हणजे जिथे ताजमहल आहे तो इंडिया का? येस. तो आपली स्वतःची काय एक आयडेंटिटी आहे. सो फील प्राऊड होतं आपल्याला. तो आता लिस्ट ऑफ युनेस्कोज बघू आपण. तर वेस्टर्न घाट युनेस्कोच्या यादीमध्ये. वेस्टर्न घाट म्हणजे कोणता? आपला सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वताचा समावेश कशामध्ये केलाय?
युनेस्कोने केलेला आहे नॅशनल हेरिटेज मध्ये. का? कारण इथे जबरदस्त नॅचरल हेरिटेज तुम्हाला बघायला मिळतं. वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स आहेत. आज आणखी एक आहे कास पठार म्हणून. कास पठार साताऱ्याला आहे. ओके, जर कधी बघायला भेटलं तर बघायला जा तुम्ही. नॅचरल हेरिटेज म्हणतात याला. नैसर्गिक सौंदर्य, इतके इतके दुर्मिळ वनस्पती आहेत, इतक्या प्रकारचे फुलं आहेत, आणि असं नाही की तिथे कोणी जाऊन प्लांट केलेले ते नॅचरली आहे. नैसर्गिक पद्धतीने फुलं उगवतात आणि अशा प्रकारचे बघा सुंदर सुंदर फुलं त्या ठिकाणी. तो कास पठार म्हणून आहे, हे कुठे? साताऱ्यामध्ये. ओके, जे साताऱ्याचे मुलं आहेत त्यांनी आम्हाला घेऊन जायचंय तिथे फिरायला, आणि खर्च पण तुम्हीच करायचा आहे तिथला, हॉटेलचा, टुरिझम वगैरे वगैरे वगैरे. बघा आता मला आणखी एक आठवलं की मला जायचंय कास पठारला, साताऱ्याला. हा, मग मला परत गाडी आली का? रेल्वेने जाणार का मी, किंवा बाईकने जाणार, फोर व्हीलरने जाणार? म्हणजे त्या 2-3 जणांचं पोट भरलं का त्याच्यामध्ये? बरोबर. जाताना रस्त्यामध्ये एखादा चायवाला बसलेलाच आहे, कुल्हडच्या, अमुकच्या, ढमुकच्या. आलं का? बघा भरपूर आहे याच्यामध्ये, खूप सारे. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे ओव्हरऑल अँड इनटँजिबल हेरिटेज जे कोणी डिक्लेअर केलेले आहेत? युनेस्कोने 2001, 3, 5, 9 मध्ये. कोट्टियम संस्कृत थिएटर केरला. कोट्टियम, ओके, थिएटरचा प्रकार आहे हा. संस्कृत मध्ये केला जातो, संस्कृत मध्ये केला जातो. आता बघा ह्या सगळ्या नॅशनल हेरिटेजच्या साइट्स तुम्हाला दिलेल्या आहेत. ह्या कोणत्या तरी ओरल आणि इनटँजिबल हेरिटेज. ओके, तुम्ही वाचून घ्याल ह्या सगळे. वाचत बसायला गेलो तर आपल्याला अर्धा तास लागेल. ओके, ठीक आहे. पुढे कल्चरल हेरिटेज दिलेत. आग्रा फोर्ट आहे, 1983 मध्ये त्याचा समावेश केला गेलाय. कशामध्ये? हा, युनेस्कोने त्याचा समावेश केलाय ऍज अ कल्चरल हेरिटेज साइट्स इन इंडियामध्ये. अजिंठा केव्ज, वेरूळ, एलोरा केव्ज, ताजमहाल, त्याच्यानंतर टेम्पल्स ऍट महाबलीपुरम, सन टेम्पल, सूर्य मंदिर कोणार्क या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर चर्चेस गोव्यामधल्या, त्याच्यानंतर फतेपूर सिक्री, ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स ऍट हम्पी. ओके, तो हे बघा भरपूर साइट्स आहेत या. हा, खजुराहो टेम्पल खूप फेमस आहे, खजुराहो टेम्पल. बघा कधी तुम्ही, जर तुम्हाला युट्यूबवर किंवा याच्यावर सर्च करता येईल, गुगलवर, तर सर्च करा. ओके, मीही टाकणार होतो यांच्या सगळ्यांचे फोटो, बट त्याला खूप जास्त वेळ लागला असता, म्हणून या नॅचरल हेरिटेज आहे. बघा नॅशनल पार्क आलेत का त्याच्यामध्ये? वाईल्ड लाईफ सेंच्युरी आलाय का त्यांचा समावेश? काझीरंगा नॅशनल पार्क आसाममध्ये, त्याच्यानंतर केवलाडो नॅशनल पार्क, मानस वाईल्ड लाईफ सेंच्युरी, सुंदरबन नॅशनल पार्क, नंदा देवी अँड व्हॅली फ्लॉवर्स नॅशनल पार्क, वेस्टर्न घाट, ग्रेट हिमालय नॅशनल पार्क. ठीक आहे, या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. ही तुम्हाला एक्स्ट्रा माहितीसाठी आहे. ठीक आहे, कळलं तुम्हाला हे सगळं? हा, आणखी महत्वाचं की द वर्क ऑफ कॉन्झर्वेशन अँड प्रिझर्वेशन ऑफ कल्चरल हेरिटेज फॉल अंडर द ज्युरिडिक्शन ऑफ आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. बघा हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे. ओके, यांच्या अंडरमध्ये काय येतं रे? कॉन्झर्वेशन अँड प्रिझर्वेशन ऑफ कल्चरल हेरिटेज. कल्चरल हेरिटेज प्रिझर्व करण्याचं काम कोणाकडे? ह्या लोकांकडे. त्यांचा काय डिपार्टमेंटचं नाव? आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण. ठीक आहे, मग जसं एक सेंट्रल लेवलला सर्वेक्षण असतं, तसं स्टेट लेवलला सुद्धा एक डिपार्टमेंट असतं. त्याला काय म्हणतात? इंडियाज स्टेट डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी. ओके, स्टेट लेवलला, प्रत्येक स्टेटमध्ये. आता प्रत्येक स्टेटमध्ये काहीतरी नॅचरल हेरिटेज आहे, कल्चरल हेरिटेज आहे, वारसा. हेरिटेज म्हणजे काय? वारसा आहे ना, काहीतरी वारसा आहे. प्रत्येक राज्याला स्वतःचा असा काहीतरी वारसा. ओके, सो त्या राज्याचा वारसा त्या राज्याने सांभाळण्यासाठी इंडियाज स्टेट डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी हे ते बघणार. समजलं का तुम्हाला? बिसाइड्स इंटॅक्ट, इंडियन नॅशनल ट्रस्ट ऑफ आर्ट अँड कल्चरल हेरिटेज इज ऍक्टिव्हली वर्किंग इन दिस फील्ड. ही सुद्धा आहे एक संस्था, जी संस्था या फील्डमध्ये काम करते आणि हे हेरिटेज सांभाळण्याचं काम करते. बघा हे त्याचा लोगो आहे, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज. ओके, इंटॅक्ट, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर.
ओके, समजलं का तुम्हाला? ओके, ठीक आहे. तो या नॅशनल हेरिटेज साइट्स आपल्याला काय करायच्या, प्रिझर्व करायच्यात, कॉन्झर्व करायच्या. आता आपल्याला मेनली काय बघायचं आहे बघा, प्रिन्सिपल्स ऑफ द अप्लाइड हिस्ट्री. बघा हा भाग खूप आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे. आपण खास याच्यासाठी आजचं लेक्चर एवढं घेतलेलं आहे की हा भाग आपल्याला खूप डिटेलमध्ये बघायचा. सगळ्यात पहिले म्हणजे काय की प्रिन्सिपल्स ऑफ द अप्लाइड हिस्ट्री आर युजफुल इन क्रिएटिंग द अवेअरनेस अमंग्स देम. आता प्रिन्सिपल्स ऑफ अप्लाइड हिस्ट्रीमध्ये काय येतं की लोकांमध्ये काय निर्माण करायचं आहे, आपल्याला अवेअरनेस निर्माण करायचा आहे. कशाबद्दल अवेअरनेस निर्माण करायचं आहे बघा. पहिला मुद्दा काय, द ऑपरेशन्स नेसेसरी फॉर द कॉन्झर्वेशन, प्रिझर्वेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ द हेरिटेज साइट कॅन बी हँडल्ड विदाउट कॉझिंग एनी चेंज इन इट्स ओरिजिनल स्टेट. ओके, म्हणजे कोणत्याही वारसा स्थळाचं, बघा हेरिटेज साइट म्हणजे काय रे, वारसा स्थळ. ओके, मग कोणत्याही वारसा स्थळाचं जतन किंवा संवर्धन आपल्याला जे करायचंय ते कसं करायचंय, विदाउट कॉझिंग एनी चेंज इन इट्स ओरिजिनल स्टेट. त्याच्या ओरिजिनल स्टेटमध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला काय करायचं नाहीये, चेंजेस करायचे नाहीयेत. म्हणजे काय की जर समजा तो एखादा किल्ला असेल किंवा मंदिर असेल, ठीक आहे, किल्ला आहे किंवा मंदिर आहे आणि तो एका विशिष्ट कोणत्या तरी दगडाने बनवलेला आहे किंवा एखाद्या विशिष्ट कोणत्या तरी मातीमध्ये बनलेला आहे, तर आपण त्याच दगडामध्ये आणि त्याच मातीमध्ये काय केला पाहिजे, तो बनवला पाहिजे. ना की वेगळ्या प्रकारचे सिमेंट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आपल्याला त्या ठिकाणी आधुनिक रंग वापरून त्याचं आपल्याला काय करायचं नाहीये, ऐतिहासिक महत्व आपल्याला कोणत्याही प्रकारे काय करायचं नाहीये, कमी करायचं नाही. ओके, उदाहरणार्थ काय रे, की समजा एखादा रायगड किल्ला असेल किंवा एखादं जुनं मंदिर असेल, तर ते जुनं मंदिर आपल्याला काय करायचंय, ऍज इट इज प्रिझर्व करून ठेवायचं. काय करायचंय, प्रिझर्व करून द्यायचं. म्हणजेच काय, त्या मंदिराचं जे मूळ रूप आहे किंवा मूळ स्वरूप आहे, सौंदर्य आहे, त्या मूळ रूपाला किंवा सौंदर्याला कोणत्याही प्रकारचा हात आपल्याला लावायचा नाहीये. ओके, याचा फायदा काय होईल ते आपण थोड्या वेळाने बघू. सेकंड मुद्दा काय, the local social structure and psychology of the local people, challenges faced by them in the present situation and their expectations can be surveyed in detail. सर्वे करायचा आहे आपल्याला. काय करायचं आहे, सर्वे म्हणजे काय, सर्वेक्षण. तर कशाचं सर्वेक्षण करायचंय, तर लोकल सोशल स्ट्रक्चर. काय, लोकल सोशल स्ट्रक्चर म्हणजे तिथली स्थानिक सामाजिक रचना. ओके, म्हणजे तिथली सामाजिक रचना कशी आहे, तिथली लोक कशी आहेत, तिथे राहणारी लोक शेतकरी आहेत का, की आदिवासी आहेत, की आणखी कोणत्या जातीची आहेत, याचं आपल्याला काय करायचंय, सर्वेक्षण करायचंय. मग असं करून काय करायचंय की जेव्हाही आपल्याला एखाद्या हेरिटेज साईटचा विकास करायचा असतो, हा, एखादी हेरिटेज साईट आहे, उदाहरणार्थ एखादं मंदिर आहे किंवा एखादा असणारा किल्ला आहे आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे, डेव्हलपमेंट करायचं आहे, तेव्हा आपल्याला ह्या काही गोष्टींचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ लोकल सोशल स्ट्रक्चर, तिथलं स्ट्रक्चर कसं आहे, लोक एज्युकेटेड आहेत की अनएज्युकेटेड आहेत, त्या तिथल्या लोकल लोकांची सायकोलॉजी. सायकोलॉजी म्हणजे काय, मानसिकता. बरोबर, मानसिकता म्हणजे काय की कदाचित इथे जे मंदिर आहे किंवा इथे जो किल्ला आहे याचं डेव्हलपमेंट जर केलं, याचा जर विकास केला, तर याच्यामुळे आपल्या संस्कृतीला काही बाधा येणार नाही का, असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये असू शकतो. बरोबर, आणि मग कदाचित त्याचे आन्सर दोन असू शकतात. एक की आपल्या संस्कृतीला याचा काहीही तोटा होणार नाही, काही नुकसान होणार नाही, तर ती लोक काय असतील, आपल्या सपोर्ट मध्ये असतील, ते म्हणतील की या नॅशनल हेरिटेजचा तुम्ही काय करा, विकास करा. दुसरा मुद्दा असा असेल की ती लोक म्हणतील की नाही, ह्याच्यामुळे आपल्या संस्कृतीला काय होईल, धोका निर्माण होईल आणि म्हणून काय करा की या लोकांना विरोध करा. मग त्या ठिकाणी ती जी लोक काम करणारी असतील, नॅशनल हेरिटेजला काम करणारी लोक असतील, त्यांना त्याचा तोटा होईल का, तोटा होईल ना. ती लोक विरोध करतील, त्यांच्या ज्या मशिनरीज आहेत त्या मशिनरीचं नुकसान करतील. येस ऑर नो. आता उदाहरणार्थच घ्या, इथे आता आपल्या बऱ्याचशा भूस्वामी लोकांची जमिनी गेलेल्या आहेत इथे, हा, आंतरराष्ट्रीय दिबा पाटील विमानतळ आपण नाव द्यायचं म्हणतोय. ओके, बऱ्याच लोकांच्या जमिनी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. बरोबर, आता त्यांची मागणी काय, फक्त की ह्या व्यक्तीने
आमच्यासाठी खूप काही कष्ट केलेले आहेत, त्याच्यामुळे या विमानतळाला काय करावं, त्यांचं नाव देण्यात यावं, अशी त्या स्थानिक लोकांची मागणी. बरोबर. मग जर समजा या स्थानिक लोकांचा उद्रेक झाला तर, त्यांचा राग अनावर झाला तर ती इथली जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं नुकसान करू शकतील का? करू शकतील. बरोबर आहे की नाही? सो आपल्याला काय करायचंय, तिथल्या स्थानिक लोकांची सायकोलॉजी आपल्याला काय करायची, विचारात घ्यायची आहे. त्यांच्या वर्तमान काळातल्या काय काय समस्या आहेत, चॅलेंजेस फेस्ड बाय देम इन प्रेझेंट सिच्युएशन, आजच्या सिच्युएशन मध्ये काय काय समस्या आहेत तिथल्या लोकांच्या, त्यांना पिण्यासाठी पाणी आहे का, त्यांना येण्या जाण्यासाठी रस्ते आहेत का, बरोबर, याचा आपण विचार केला पाहिजे. अजून काय तर तिथले रस्ते कसे आहेत, या सगळ्यांचा आपण काय केला पाहिजे, सर्वे केला पाहिजे. आणि त्यांचं एक्सपेक्टेशन काय आहे, एक्सपेक्टेशन म्हणजे काय, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, या सगळ्यांचा आपण काय केला पाहिजे, सर्वे केला पाहिजे. बघा, मग पहिल्या मुद्द्यामध्ये आपण काय बघितलं, की जर आपल्याला कॉन्झर्वेशन करायचंय, प्रिझर्वेशन करायचंय, एखाद्या हेरिटेज साईटचं डेव्हलपमेंट करायचंय, तर ते कसं करणार आपण, विदाउट एनी चेंज इट्स ओरिजिनल स्टेट, त्याच्या ओरिजिनल स्टेटमध्ये कोणताही बदल करायचा नाही. आणि दुसरा मुद्दा, असं जर एखाद्या नॅशनल हेरिटेज साईटचा आपल्याला जर विकास करायचा असेल, डेव्हलपमेंट करायचा असेल, तर तिथलं लोकल स्ट्रक्चर आपण बघितलं पाहिजे. म्हणजे तिथे कोणत्या प्रकारची लोक राहतात, त्यांची सायकोलॉजी काय, त्यांचे प्रॉब्लेम्स काय, चॅलेंजेस काय, आणि त्यांचे एक्सपेक्टेशन्स काय, त्यांच्या अपेक्षा काय, याचा सुद्धा सर्वे केला गेला पाहिजे. आणि हा सर्वे केला आणि त्यांच्या जर अपेक्षा तुम्ही पूर्ण केल्यात, ते लोक खुश होतील. ओके, ते तुम्हाला सपोर्ट करतील. आणि मग त्या ज्या हेरिटेजचं तुम्हाला डेव्हलपमेंट करायचंय, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने, योग्य पद्धतीने मॅनेजमेंट करून करू शकतात. कळतंय तुम्हाला? येस. मग या सर्वेक्षणाचा फायदा काय होईल, समजा हा सर्वे तुम्ही केला, तिथलं लोकल स्ट्रक्चर बघितलं, सायकोलॉजी बघितली, तिथले चॅलेंजेस बघितले आणि त्यांचे एक्सपेक्टेशन हे सगळं बघितलं आणि सर्वेक्षण झाला, तर याचा फायदा काय होईल, तर लोकांचा काय होईल, सहभाग वाढेल, पार्टिसिपेशन ऑफ पीपल्स काय होईल, वाढेल. तिथल्या लोकांना नवीन रोजगार मिळेल का, पेंटिंग करायची सर, मग तिथले जे स्थानिक असतील ते पेंटिंग करतील. समजा तिथे लाकडाचे मंदिर असतील, तर तिथले जे स्थानिक सुतार आहेत त्यांना तिथे नोकऱ्या मिळतील का, येस ऑर नो. शिवाय गाईडची नोकरी आली, गायडन्स करायचंय. ओके, सो एक ना अनेक असं बरेचसे फायदे काय होतील, या सर्वेक्षणामधनं होतील. इन शॉर्ट काय रे, इन शॉर्ट आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, फक्त मॉन्युमेंट्स म्हणजे इमारती बांधून चालणार नाही, इमारतींचा विकास करून चालेल का, नाही. तिथले जे स्थानिक लोकल आहेत, स्थानिक पीपल्स आहेत, यांचं सुद्धा काय झालं पाहिजे, डेव्हलपमेंट झालं पाहिजे, यांच्या सुद्धा प्रगती झाली पाहिजे, तरच तो विकास समजला जाईल, नाहीतर त्याला विकास समजला जाणार आहे का, नाही. ओके, सो हे काय रे, अप्लाइड हिस्ट्री बघतोय आपण, उपनियोजित इतिहास, इतिहासाचा कसा फायदा करून घेता येईल आपल्याला, इतिहासाचा उपयोग कसा करून घेता येईल, हे आपण आता बघतोय. समजतंय तुम्हाला? तिसरा मुद्दा काय, ड्यू प्रिकॉशन्स कॅन बी टेकन टू अवॉइड द हर्टिंग सेंटिमेंट्स ऑफ द लोकल पीपल विथ completing the project of conservation, preservation and development of the heritage site. कोणतेही हेरिटेज साईटचं कॉन्झर्वेशन करताना, त्याचं प्रिझर्वेशन करताना, डेव्हलपमेंट करताना, एखाद्या हेरिटेज साईटचं हे कम्प्लीट करत असताना आपल्याला तिथल्या स्थानिक लोकांच्या भावना, सेंटिमेंट्स यांचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्यांच्या स्थानिक लोकांच्या भावना भडकवून किंवा बिघडवून चालणार नाही. समजतंय तुम्हाला? त्यांच्या भावना सुद्धा तुम्हाला काय करायच्या आहेत, लक्षात घ्यायच्या आहेत. ओके, केवळ तांत्रिक गोष्टींकडनं लक्ष ठेवून चालेल का, तांत्रिक गोष्टी म्हणजे काय, बांधकाम करणे, कलरिंग करणे, पेंटिंग करणे, हे करून चालेल का, नाही. कारण का रे, असं का करायचंय, तिथल्या लोकांच्या भावना का लक्षात घ्यायच्या, कारण जीही काही ऐतिहासिक स्थळ असतात इथे त्या लोकांच्या काहीतरी भावना, त्या लोकांच्या श्रद्धा जोडल्या गेलेल्या असतात ऐतिहासिक स्थळांशी. येस ऑर नो. उदाहरणार्थ एखादं मंदिर आहे, टेम्पल आहे, कालभैरव मंदिर आहे. ओके, उद्या एखादा टुरिस्ट आला बाहेरून एकदम मॉडर्न फॅशन मध्ये, त्याला काय, त्याला चप्पल घालून जाण्याची सवय आणि तो तिथे चप्पल घालून फिरतोय सगळीकडे, काय होईल रे, मारणार.
डायरेक्ट मारणार नाहीत, कारण लोकांना लक्षात येतं त्याच्या चेहऱ्याकडे बघून हा फॉरेनर आहे बुवा. त्याला काय आपल्या रीती रिवाज, परंपरा, चालीरीती, रूढी माहिती नाहीये. ओके, म्हणजे काय की तिथल्या सामाजिक भावना आपल्याला दुखून चालणार नाही. बरोबर आहे. त्यांना आपल्याला काय करावं लागणार आहे, सोबत घ्यावं लागणार आहे. त्यांचा सन्मान आपल्याला राखला जावा, हाच काय उद्देश आहे. उदाहरणार्थ एखादं 400 वर्ष जुनं असं एक मंदिर आहे आणि त्या मंदिराचं काय झालंय, छप्पर उडालंय. वारा आला खूप जोरात आणि ते छप्पर तुटले आणि आपल्याला काय करायचंय आता, ते रिपेअर करायचं. बरोबर, म्हणजे तो एक हेरिटेज साईट आहे, वारसा आहे आपला. आपल्याला तो कॉन्झर्व्ह करायचा आहे, संरक्षित करायचा आहे, प्रिझर्व्ह करायचा आहे, त्याचं डेव्हलपमेंट करायचंय, त्याला छप्पर टाकायचंय, जसं होतं तसं टाकायचंय. कौलं होती, कौलारू टाईपच आपल्याला ते बनवायचंय. ओके, आणि मग आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे म्हणून आपण मस्त तामझाम मध्ये गाड्या मागवल्या, सगळं मटेरियल आणलं आणि काम चालू केलं. आणि उद्या तिथे जत्रा आहे गावाची, उद्या जत्रा आहे ना, आज आपण सगळा पसारा मांडून ठेवलाय तिथे. कौलं एक साईडला, सिमेंट एक साईडला, कलर एक साईडला. मग काय होईल रे, मग काय होईल, स्थानिक लोक भडकतील ना तिथली, की उद्या आमच्या इथे पूजा असते, त्यांचा काहीतरी रीतिरिवाजानुसार तिथे काहीतरी पूजा असू शकते. बरोबर, आरत्या असू शकतात, सकाळपासून काहीतरी त्यांचे विविध कार्यक्रम असू शकतात. बरोबर, फंक्शन्स असू शकतात, जत्रा असेल, मिरवणूक असतील. आणि याला आपली काय होते, बाधाने डेव्हलपमेंट तर करतोय आपण, चांगलं काम करतोय, वाईट थोडी करतोय. परंतु अशा वेळेस तिथल्या स्थानिक लोकांच्या भावना सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायच्या. त्यांना हर्ट करून चालेल का मग अशा वेळेस, की नाही नाही, एक वर्ष नाही जत्रा झाली तर काय बिघडते, पुढच्या वर्षी करा, आपण पहिले ह्याचं संगोपन करूया, असं म्हणून चालेल का, नाही. कळतंय तुम्हाला, म्हणजे तिथल्या परंपरेचा, म्हणजे तिथल्या पूजा असतील, उत्सव असतील, यांचा आपण काय पाहिजे, सन्मान राखला पाहिजे, त्यातल्या पवित्रता राखली पाहिजे. काय राखली पाहिजे, पवित्रता. म्हणजे तिथे चप्पल विप्पल घालून नाही, हा डेव्हलपमेंटचं काम करायचं आणि तुम्ही बुटं घालून डेव्हलपमेंट करताय मंदिरामध्ये, चालेल का, नाही. मग त्यावेळेस काय केलं गेलं पाहिजे, की तुमची चप्पल वगैरे काढणे, बाहेर काढणे, बिना चप्पलेने काम करणे. का, आपल्याला तिथल्या त्या मंदिराचं पावित्र्य राखायचंय, ते धोक्यात आणता कामा नाही. कळतंय तुम्हाला, किंवा तिथली जी मूळ मूर्ती असेल, मग ती काय तर थोडी गंजली आहे, खराब झाली, दगडाची मूर्ती होती आणि तिची झीज झाली, म्हणून ती मूर्ती काढून नवीन मूर्ती, दगडाचीच पण नवीन मूर्ती बसवा, चालेल का, हा, असं भडकवलं तर चालेल का लोकांना. रात्रीच्या रात्री मूर्ती गायब, दुसरी मूर्ती आणून ठेवली तिथे. आणि सकाळी लोकांनी बघितली, तिथं एकदम भारी होती, संगमरवरची एकदम छान छान मूर्ती होती, पण लोक भडकतील ना, कारण लोकांच्या आशा किंवा आस्था या कोणाशी आहे, त्या मूळ मूर्तीशी आहे. ज्या भावना आहेत त्या कोणाशी आहेत, त्या मूळ मूर्तीशी. ही किती संगमरवरची सुंदर असेल, तिच्याशी त्यांना भावना आहे का, त्यांचं काय म्हणणं असेल, की त्या मूर्तीजवळ जर नवस मागितला तर तो नवस पूर्ण होतो, मग आपल्या वेदचं लग्न 100% होईल तिथे नवस मागितला तर. समजतंय का तुम्हाला, ओके. आणि मग जर अशा पद्धतीने तुम्हाला काही डेव्हलपमेंटचं काम करायचंय, तर आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांशी तुम्हाला काय करायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे. जो प्रमुख पुढारी असेल, पुढारी कोण आहे मग गावामध्ये, सरपंच आहे, ओके, तिथले लोकल पार्टीचे मेंबर्स आहेत, या सगळ्या मेंबर्स सोबत तुम्ही चर्चा केली पाहिजे. आम्हाला अशा अशा पद्धतीने काम करायचंय, आमचं असं आहे, आम्हाला हे साईट कॉन्झर्व्ह करायची, प्रिझर्व्ह करायची, डेव्हलप करायची. मग काय होईल रे, अशा पद्धतीने आपण त्यांना सगळ्या गोष्टी विचारल्यामुळे काय होईल, की ते खुश होतील, की बुवा यांनी आपल्या भावना लक्षात घेतल्या, विचारात घेतल्या, मंदिराचं पावित्र्य ठेवलंय, मूर्तीला कोणत्याही प्रकारे हात नाही लावला, आम्ही जे सांगितलं त्या पद्धतीने कामं केली. म्हणजे ते लोक तुम्हाला काय करतील, सपोर्ट करतील. काय करतील, सपोर्ट करतील. आणि याचा तुम्हाला काय होईल, मग फायदा होईल. समजतंय. फोर्थ पॉइंट काय, पार्टिसिपेशन ऑफ लोकल पीपल इन द प्रोजेक्ट कॅन बी फॅसिलिटेड. ओके, पार्टिसिपेशन ऑफ लोकल पीपल, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेला आहे हा मुद्दा, की लोकल पीपल्सला काय करायचंय, पार्टिसिपेट करून घ्यायचंय. ज्याही काही तुम्हाला ज्याही साईटचं डेव्हलपमेंट करायचंय, उदाहरणार्थ अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचं घ्या. ओके, तिथलं तुम्हाला डेव्हलपमेंट करायची, तिथली साईट डेव्हलप करायची. सो काय करणार आहेत रे तुम्ही, तिथल्या स्थानिक लोकांना बोलवणार. ओके, त्यांना पार्टिसिपेट करा.
मग कशामध्ये पार्टिसिपेट करणार सर? तर वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे, त्यांना स्वयंसेवक बनवा, काहींना व्हॉलेंटियर बनवा. स्वयंसेवक म्हणजे काय? जे तिथले हेल्प करतील, व्हॉलेंटियर्स आहेत, लोकांना मदत करतील, वेगवेगळ्या कामामध्ये हेल्प करतील. मग पार्टिसिपेट करायचं म्हणजे काहींना स्वयंसेवक बनवा. आता ज्यांचं काहीतरी स्किल आहे, स्थानिक कौशल्य आहे, उदाहरणार्थ काय, बघा तिथलं मंदिर आहे आणि तिथल्या मंदिर हे दगडाचे आहेत. ओके, तो दगडा समजा एखादा भाग जर तुमचा खराब झाला आणि तो तुम्हाला डेव्हलप करायचा आहे, तर तुम्हाला खूप स्किल्ड कारागीर परदेशात आणून चालणार आहे का? नाही. तो दगड कसा आहे, त्या दगडाची क्वालिटी काय, त्याला किती जोरात फटका मारला म्हणजे तो तुटतो, छन्नी कशी पकडावी, हातोडा कसा पकडावा, हे तिथल्या स्थानिक लोकांनाच माहिती असेल, जो ते दगडाचं काम करतो, दगडापासून मूर्त्या तयार करतो. कारण तिथे कोणत्या प्रकारचा दगड आहे, त्याला किती जोरात घाव मारायला पाहिजे, किती घाव मारला की तो कसा तुटेल, हे कौशल्य त्या माणसाकडे, स्थानिक लोकांकडे, स्थानिक कारागिराकडे. तो त्या स्थानिक कारागिराला तिथं तुम्ही काय केलं पाहिजे, इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे. किंवा जर एखादी लाकडाची वस्तू असेल, तर ती लाकडाची वस्तू रिपेअर करण्यासाठी तिथल्या स्थानिक सुतारांना तुम्ही काय केलं पाहिजे, इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे. किंवा आणखी काय सांगता येईल, की तिथली जी इन्फॉर्मेशन आहे, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की तिथली इन्फॉर्मेशन, त्या जागेची माहिती ही तिथल्या स्थानिक लोकांपेक्षा आणखी जास्त कोणाला माहिती असेल. म्हणून त्यांना ऍज अ गाईड म्हणून तुम्ही काय करा, इन्व्हॉल्व्ह करा, म्हणजे तिथल्या लोकांचं काय करा, तुम्ही पार्टिसिपेशन वाढवा. याच्यामुळे काय होईल रे, लोकांचा सहभाग वाढेल, लोकांचा सहभाग वाढेल, रोजगार निर्मिती होईल, लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल, पैसा मिळेल, पैसा मिळाला की खुशाल. इतिहासाचा फायदा करून घेतायत का तुम्ही? होतोय का इतिहासाचा काही फायदा? ओके. सिस्टमॅटिक प्लॅन कॅन बी डिझाईन टू एम्प्लॉय द लोकल स्किल्स इन अ क्रिएटिव्ह वे अँड क्रिएट बेटर ऑपॉर्च्युनिटीज फॉर लाईव्हलीहूड. सिस्टमॅटिक प्लॅन तयार केला कशासाठी रे? तिथल्या लोकल स्किल्सला एम्प्लॉयमेंट देण्यासाठी. तर काय होईल रे, क्रिएटिव्हिटी इन्क्रीज करायला पाहिजे तुम्ही. ती क्रिएटिव्हिटी मी तुम्हाला सांगितली की टी शर्ट तर आता सगळेच घालतात की नाही. मग जर अजिंठा वेरूळ छापलेले चित्र छापलेले टी शर्ट जर तुम्ही विकले तिथे, तर लोक खरेदी करतील. क्रिएटिव्हिटी वापरली, स्किल वापरलं तुमचं, त्याच्यामुळे काय होईल रे, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळेल कशाची, लाईव्हलीहूडची, जीवनमान चालवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी तुम्हाला त्याची हेल्प होईल. उदाहरणार्थ पैठण आहे, पैठणची पैठणी फेमस आहे, बरोबर. तिथल्या लोकल लोकांचं स्किल आहे ते स्किल अजून दुसरीकडे कुठे आहे का? तशा पैठणी मला पूर्ण भारताभर दाखवून द्या मला कुठे, की त्या स्किलची, त्या क्वालिटीची, त्या कॅलिबरची पैठणी भारतामध्ये दुसरीकडे कोणी तयार करून दाखवेल? शक्य आहे का? नाही. कोल्हापूरची कोल्हापुरी, आता कोणीतरी जस्ट रिसेंटली परदेशामध्ये एक फंक्शन झाला होता लॅक्मीचा, त्या लॅक्मीवाल्यांनी कोल्हापूरची चप्पल तिथे सादर केली. फॅशन शो असतो ना, असे चालतात ते मस्तपैकी, तर तिथे त्यांनी ती चप्पल घातली होती कोल्हापूरची. तर त्यांच्या नावाने पेटंट आहे ना कोल्हापूरच्या नावाने, तर त्यांनी केस केली त्यांच्यावर की तुम्ही आमची कोल्हापुरी चप्पल कशी दाखवली तुमच्या नावाने. त्यांचं नाव बिव लिहिलेलं होतं त्या लॅक्मेच्या फॅशन शो मध्ये. ओके, तर त्यांना त्यांची नुकसान भरपाई द्यावी लागली. का? कारण तुम्ही ती चप्पल दाखवतायत, समजा विकाल पण उद्या मार्केटमध्ये, आणि ती चप्पल जर खराब निघाली तर ते काय म्हणतील की कोल्हापुरी चप्पल इतकी बकवास असते. म्हणजे नाव कोणाचं खराब होईल? कोल्हापूरचं खराब होईल. म्हणजे काय सांगायचं तात्पर्य काय मला, की तुम्ही काय करा, असा प्लॅन डिझाईन करा की जेणेकरून तिथल्या लोकल स्किलला काय मिळेल, एम्प्लॉयमेंट मिळेल. आणि तो प्लॅन डिझाईन करताना तुम्ही काय करा, की क्रिएटिव्ह माइंड यूज करा. उदाहरणार्थ मी ते टी शर्टचं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. ओके, किंवा तिथल्या पिशव्या असतील, त्या पिशव्यांवर तिथल्या नॅशनल हेरिटेजचं चित्र छापा, किंवा मोबाईलचे कव्हर असतील, मोबाईलच्या कव्हरवर नॅशनल हेरिटेजचं चित्र छापा. आता काही ठिकाणी बघा, अशा मंदिरात जर गेले ना, तर मंदिराचा स्वतःचा एक लोगो असतो, तो लोगो गाडीवर चिकटवतात ते लोक. उदाहरणार्थ तुम्ही बालाजीला जर गेलात तुमची गाडी घेऊन, तर तुमच्या गाडीच्या बॅक साईडला ते बालाजीचं स्टिकर चिकटवतात. आमच्या इकडे एक मंगळ ग्रह म्हणून खूप प्रसिद्ध मंदिर आहे. पूर्ण भारतभरात काय, जगभरात 2च ठिकाणी मंगळ ग्रहाची मंदिर आहेत, आणि त्यातलं एक मंदिर जळगाव मध्ये, अमळनेर या ठिकाणी. मंगळ माहितीये, डू यू नो? ऐश्वर्या रॉय माहितीये ना,
मांगलिक होती, म्हणजे ते काहीतरी असं मंगळ असतो त्यांच्या कुंडलीमध्ये. तर मग अशा व्यक्तीने, अशा स्त्रीने जर एखाद्या पुरुषाशी विवाह केला तर त्या पुरुषाचा मृत्यू होतो, असं असं सांगतात. काय खरं खोटं मला माहिती नाही. तर ती मांगलिक होती आणि तिला अभिषेक बच्चन बरोबर लग्न करायचं होतं. तर मग काय केलं जातं, अशा स्त्रीचं लग्न एका सुपारी बरोबर किंवा ग्रहाबरोबर असं लग्न लावून दिलं जातं. मेला तर सुपारी मरेल, ग्रह मरेल, हा अभिषेक बच्चन वाचेल, असं काहीतरी असतं. तर ऐश्वर्या रॉय त्या ठिकाणी गेली होती पूजेसाठी. कुठे? अमळनेर या ठिकाणी. एक मिनिट, सांगायचं काय होतं मला, की त्यांचा स्वतःचा एक लोगो असतो. जर तुम्ही गाडी घेऊन गेलात तिथे तर ते काय करतात, तुमचं त्यांचं स्टिकर चिकटवतात, काहीतरी घेतात ₹10 ₹20. ओके, क्रिएटिव्ह माइंड यूज केला ना, त्याच्यातनं काय झाली, अर्निंग झाली. काय झाली? अर्निंग. ओके, सो याच्यामुळे काय होईल रे, केवळ लोक वास्तू बघायला म्हणून जातील का? वास्तू म्हणजे ठिकाण, ते ठिकाण बघायला जातील आणि गेल्यावर तिथल्या काहीतरी वस्तू खरेदी करतील. क्रिएटिव्ह माइंड आणखी कुठे वापरता येईल, की तुम्ही तिथे जेवण, घरगुती जेवण विका. लोक उलट झाले आता. अगोदर लोक घरातलं खाऊन कंटाळायचे म्हणून बाहेर जायचे हॉटेलचं खायला. आता काय झालंय, की लोक घरी जेव्हा जेवतात तेव्हा त्यांना हॉटेलची आठवण येते आणि जेव्हा ते बाहेर फिरायला जातात तेव्हा त्यांना घरच्या जेवणाची आठवण येते. घरगुती जेवण, बाहेर गेल्यावर लोक विचारतात घरगुती जेवण कुठे मिळेल? अरे मग तू आला कशाला फिरायला? हा, तू घरामध्ये बायकोला टोमणे मारतो की हॉटेलमधलं असं, हॉटेलमधलं तसं, त्यांची टेस्ट अशी, आणि बाहेर गेल्यावर म्हणतो की घरगुती जेवण पाहिजे. काय भानगड आहे? घरगुती जेवण हा एक मग काय झाला, क्रिएटिव्ह वे झाला. तिथे सांगणे की घरगुती जेवण म्हणजे चुलीवरची भाकर, ठेचा, ही कन्सेप्ट आली. ती क्रिएटिव्ह वे, कशा पद्धतीने कस्टमर आपल्याकडे आकर्षित होईल. आलं लक्षात? सो या पद्धतीने काय करायचंय तुम्हाला मग, या पद्धतीने क्रिएटिव्ह माइंड यूज केल्यामुळे काय होईल, मग त्या कारागिरांच्या घरामध्ये पैसा येईल, रोजगार मिळेल त्यांना. येस ऑर नो? कळतंय तुम्हाला? अशा पद्धतीने तुम्ही काय करतायत, की अप्लाइड हिस्ट्रीचा यूज करून घेताय. आलं लक्षामध्ये? कळतंय? चला पुढे काय, ऍफिलिएटेड प्रोफेशनल फील्ड. मग ते 5 पॉइंट थोडेसे आपण काय करूया, रिवाइज करूया. काय बघितलं आपण त्या 5 पॉइंट्स मध्ये? पहिल्या पॉइंट मध्ये काय बघितलं आपण, प्रिझर्वेशन ऑफ ओरिजिनल स्टेट. जे प्रिझर्वेशन करायचंय ते कसं करायचंय, मूळ, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आर्टिफिशियलन्स नको. ओके, जे आहे जसं आहे त्याचं स्वरूप ऍज इट इज आपल्याला ठेवायचं आहे. दुसरा मुद्दा काय बघितला, की लोकल सायकोलॉजी. लोकल सायकोलॉजी म्हणजे काय, तिथल्या स्थानिक संस्कृती आणि त्यांच्या मानसिकतेची आपल्याला काय करायची, जपणूक करायची. ठीक आहे. तिसऱ्या पॉइंट मध्ये आपण काय बघितलं, लोकल सेंटिमेंट, म्हणजे स्थानिक लोकांच्या भावनांचा काय करायचा आहे, आपल्याला आदर करायचा आहे. चौथ्या पॉइंट मध्ये काय बघितलं, कम्युनिटी पार्टिसिपेशन झालं पाहिजे. तिथल्या स्थानिक लोकांचा सहभाग आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि सगळ्यात पाचवा आणि महत्वाचा मुद्दा काय, की स्किल्स आणि लाईव्हलीहूड वर सुद्धा आपण काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून काय होईल, कौशल्य आणि रोजगार काय होईल, डेव्हलप होईल. येते लक्षामध्ये? ठीक आहे. सो हे अफिलिएटेड प्रोफेशनल फील्ड आहेत. उदाहरणार्थ काय, की नॉलेज ऑफ हिस्ट्री, हिस्ट्रीचं जे नॉलेज आहे, ज्ञान आहे, जुन्या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी का फक्त नाही, तो त्यांचा उपयोग काय, की हिस्ट्रीचा उपयोग काय, नॉलेज ऑफ हिस्ट्रीचा उपयोग काय, की आजचे कायदे कानून बनवण्यासाठी त्याचा काय केला गेला पाहिजे, उपयोग केला पाहिजे. ओके, सो हे नॉलेज ऑफ हिस्ट्री आपल्याला कुठे कुठे यूज करता येतं रे, तर पहिला मुद्दा आहे की म्युझियम आणि आर्चिव्ह मध्ये. काय, म्युझियम्स आणि आर्चिव्ह मध्ये आपल्याला कशाचा यूज होतो रे, इतिहासाचा यूज होतो. 3 गोष्टी ज्या प्रत्येक ठिकाणी यूज होणार आहे. पहिला, कायदे आणि धोरण. काय, पहिला मुद्दा आहे कायदे आणि धोरण. कायदे म्हणजे काय रे, लॉज, आणि धोरण म्हणजे काय, पॉलिसीज. वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आणि पॉलिसी ठरवण्यासाठी सुद्धा आपल्याला कशाचा यूज होतो, हिस्ट्रीच्या नॉलेजचा, ज्ञानाचा, इतिहासाच्या ज्ञानाचा फायदा होतो. कसा, बघूया. पहिला, म्युझियम आणि आर्चिव्ह. म्युझियम मध्ये काय ठेवतात रे, मला ठेवतील, मग तुम्हाला मग हे बेंच ठेवूयात, या फळ्याला ठेवून देऊ, ठेवता येईल. काय ठेवणार आहे म्युझियम मध्ये, ज्या प्रेशियस वस्तू आहेत, मौल्यवान वस्तू आहे. उदाहरणार्थ कोहिनूरचा हिरा,
बरोबर. कोहिनूर हिरा किंवा एखाद्या राजाची प्रतिकृती, शिवाजी महाराजांची वाघनख, महाराजांची भवानी तलवार, प्रेशियस वस्तू आहे, मौल्यवान वस्तू आहे. राणा महाराजांची प्रताप महाराणा प्रताप यांची तलवार. ओके, या वस्तू आहेत, काहीतरी इम्पॉर्टन्स आहे त्यांना. मला ठेवून काय होणार आहे तिथे? आहे का काही? हा, म्युझियम मध्ये सचिन तेंडुलकरचा पुतळा मेणबत्तीचा, काहीतरी व्हॅल्यू आहे त्याला. अशा वस्तू आपण कुठे ठेवतो? म्युझियम मध्ये ठेवतो. मग अशा वस्तू जर चोरी करून नेल्या तर, उदाहरणार्थ काय म्हणता येईल त्याला? शिवाजी महाराजांची वाघनख, कोहिनूर हिरा चोरून नेला ना, कुठे? लंडन मध्ये. आणि लंडन मधल्या म्युझियम मध्ये ठेवलाय त्यांनी. देत नाहीत ते आपल्याला, म्हणतात आमचा आहे. ओके, सो मग आता ही चोरी रोखण्यासाठी किंवा एखादी वस्तू परदेशात नेण्यासाठी कायदे कानून बनवावे लागतात. येस ऑर नो? येस. मग हे कायदे कानून बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे की ती प्रेशियस वस्तू खरंच प्रेशियस आहे का? इथे आता अंबरनाथच्या मार्केटमध्ये किंवा बदलापूरच्या मार्केटमध्ये बनवलेली आहे. मग ती खरी आहे की खोटी आहे हे तपासण्यासाठी कशाचा अभ्यास करावा लागतो? इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. येस ऑर नो? मग तेव्हा तर कळेल तुम्हाला की ही वस्तू खरी आहे की खोटी आहे. दुसरं काय, इतिहासाची मदत कशासाठी होते रे? म्युझियम आणि आर्चिव्ह मध्ये ज्या वस्तू असतात, या वस्तू किती जुन्या आहेत, खरंच जुन्या आहेत का, या खऱ्या आहेत का की खोट्या आहेत, हे जर तुम्हाला खरंच समजून घ्यायचंय. उदाहरणार्थ मी एक तलवार घेऊन आलो, हा, माझ्या घरामध्ये पडलेली आहे ती तलवार, आणि मी तिथे जाऊन म्युझियम मध्ये सांगितली की ही शिवाजी महाराजांची तलवार होती, शिवाजी महाराज वापरायचे, पण नंतर माझ्या बाबांनी, आजोबांनी, पंजोबांनी, खापर पंजोबांनी खूप शौर्य दाखवलं, शिवाजी महाराज प्रसन्न झाले, महाराजांनी सांगितले ही घे तलवार, माझ्याकडनं तुला सप्रेम भेट. ओके, ही ती तलवार आहे सर. आणि मी जाऊन तिथे दिली त्यांना, का मला याचे पैसे द्या तुम्ही असं. मग ते लगेच विश्वास ठेवतील का? वा वा वा, काय खरं खरं सांगितलंस रे तू, हा, हिची तर करोडो रुपये किंमत आहे, असं होईल का? नाही. मग ते सत्य तपासतील की खरंच अशी काही घटना इतिहासात घडली होती का, खरंच अशा अशा जाधवांना कोणी तलवार दिली होती का, शिवाजी महाराजांनी गिफ्ट दिली होती का. इतिहास तपासावा लागेल. मग इतिहास नॉलेज असणं गरजेचं आहे का? वर्ष तपासलं जाईल, त्या तलवारीचं कार्बन डेटिंग केलं जाईल. कार्बन डेटिंग कळते तुम्हाला? ओके, आणि तिचं वय काढलं जाईल की खरंच ही एवढी जुनी आहे का. हा, नाही तर ती असावी 2019 मध्ये बनवलेली तलवार, गंज बिंज लागण्यासाठी पाण्यात टाकली, गंज लागली मी घेऊन गेलो की महाराजांच्याकडे, आणि जर कार्बन डेटिंग काढली समजलं 2019 मध्ये तयार केली ही तलवार. समजते? म्हणजे पहिला मुद्दा काय की कायदे कानून बनवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? इतिहासाच्या नॉलेजचा उपयोग होतो. दुसरी वस्तू, ती वस्तू खरी आहे की खोटी आहे, इतिहासाची मदत होते त्याच्यासाठी, आणि व्यवस्थापनासाठी सुद्धा इतिहासाची मदत होते. कळलं मग तुम्हाला म्युझियम अँड आर्चिव्ह. सेकंड आहे प्रिझर्वेशन अँड कॉन्झर्वेशन ऑफ हिस्टोरिकल साईट. जे हिस्टोरिकल साईट आहेत, ज्यांचं ऐतिहासिक महत्व आहे, अशा साईट्स, उदाहरणार्थ ताजमहाल, लाल किल्ला, अजिंठा वेरूळ लेण्या वगैरे वगैरे वगैरे, यांना ऐतिहासिक महत्व आहे. सो यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला कशाचा उपयोग होतो? नॉलेज ऑफ हिस्ट्रीचा उपयोग होतो. कसा? कायदे कानून बनवण्यासाठी. उदाहरणार्थ एखादा छिछोरा मुलगा गेला तिथे, पान तंबाखू खाल्ला आणि त्या किल्ल्याच्या भिंतीवर थुकला. मग कायदे बनवतात ना तिथे, माहितीये की नाही, की ह्या थुकणं मना आहे. हा, किंवा तिथे जाऊन तो, आता रायगड किल्ल्यावर बऱ्याचशा घटना तुम्हाला दिसतात की ते लोक तिथे जाऊन दारू पितात, सिगरेट वगैरे ओढतात. मग त्याच्यासाठी कायदे बनवावे लागतात की नाही, की अशा प्रकारचं कृत्य करणे कायद्याने गुन्हा आहे. मग हे कशासाठी बनवतात? त्या ऐतिहासिक वास्तूची एक प्रतिष्ठा असते, ती प्रतिष्ठा टिकावी, टिकून राहावी याच्यासाठी ना. ओके, सो त्याच्यासाठी पण सुद्धा तुम्हाला काय करावे लागतात? कायदे आणि धोरणं बनवावी लागतात. आणि हे कायदे आणि धोरण कोण बनवतं? आर्किओलॉजिकल साईट ऍक्ट नावाचा एक कायदा आहे. कोणता कायदा? आर्किओलॉजिकल साईट ऍक्ट. या कायद्या अन्वये की तुम्ही काय गोष्टी कराव्या आणि अशा साईट्सवर कोणत्या गोष्टी करू नये. आलं का लक्षात?
उभा राहा जरा, तलवार नाहीये माझ्याकडे आता. तर कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये याच्यासाठी सुद्धा काय तयार केले जातात, कायदे तयार केले जातात. ठीक आहे. आता या ऐतिहासिक ठिकाणी इतिहासाची मदत होते का, इतिहासाच्या नॉलेजची मदत होते का? येस सर. उत्खनन करता करता समजा एखादं मंदिर आपल्या इथे सापडलं आपल्या गावामध्ये, ओके, मग तिचं प्रिझर्वेशन करावं, कॉन्झर्वेशन करावं की न करावं, ह्याच्यासाठी इतिहासाची मदत होईल का? येस. कशी होईल बघा. मग जर समजा आपल्या गावाचा इतिहास आपण वाचला थोडासा, एखादं पुस्तक असेल, ग्रंथ असेल किंवा जुन्या कोणते व्यक्ती असेल, म्हातारे माणसं असतील, त्यांना जर आपण विचारलं की अशी काही वस्तू इथे होती का, मंदिर होती का, मग ते सांगतील हो फार पूर्वी इथे मंदिर होतं, माझे आजोबा सांगायचे इथे मंदिर होतं, आणि खरंच सापडलं ते मंदिर. इतिहासाचा मदत कशासाठी होईल की खरंच ते मंदिर खरं आहे का, खोटं आहे का, त्याचं खरंच ऐतिहासिक महत्व आहे का. जर असं असेल आणि ते सत्य झालं, इतिहासाच्या माहितीने आपल्याला ते जर कळालं की हे खरंच मंदिर होतं इथे, तर कदाचित ते युनेस्कोच्या यादीमध्ये टाकण्यासाठी पात्र होईल ऍज अ हेरिटेज साईट म्हणून. आणि जर समजा तुमच्या गावातलं काळभैरव मंदिर नॅशनल हेरिटेज साईट मध्ये टाकलं तर जगभरातले टुरिस्ट लोक तिथे येतील. येस ऑर नो? आणि तिथले लोक जर टुरिस्ट लोक इथे आले तर इथे तुम्हाला रोजगार मिळेल, नोकऱ्या मिळतील. तो हे महत्वाचं आहे. समजलं? टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी या ठिकाणी इतिहासाची मदत होते का? येस सर. अगेन टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी मध्ये सुद्धा कायदे कानून बनवण्याची गरज आहे. बनवले जातात का? येस. समजतंय का तुम्हाला? ओके. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी, ऐतिहासिक स्थळांचं महत्व राखण्यासाठी, पावित्र्य राखण्यासाठी, ओके, इथे सुद्धा कायदे कानून बनवण्याची गरज आहे. ओके, कळतंय तुम्हाला? ठीक आहे. मग इथल्या ठिकाणी इतिहासाची मदत कशी होते रे, कशी करता येईल मदत सांगा बरं. म्हणजे इतिहासाचा उपयोग का होईल इथे टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी मध्ये, इतिहासाचा उपयोग का होईल. उदाहरणार्थ एखादं हॉटेल आहे, बिझनेसमॅन किंवा टुरिझम बिझनेस या ठिकाणी चालू करायचा आहे, ठीक आहे, तर त्या ठिकाणी इतिहासाची मदत होईल का? होईल ना. की खरंच तुमचं जे शहर आहे हे ऐतिहासिक महत्व ठेवतं का हे चेक करावं लागेल ना पहिले आपल्याला. ठीक आहे. आणि लास्ट आहे एंटरटेनमेंट अँड मास मीडिया. या ठिकाणी तर इतिहासाची खूपच मदत होते. का रे? एंटरटेन मध्ये जनरली काय येतं, तुमचे पिक्चर्स, उदाहरणार्थ बाजीराव मस्तानी, अकबर, हा, आणखी कोणतं पिक्चर आहे आता, तानाजी, त्याच्यानंतर छावा, बरेचसे पिक्चर निघतात, बरोबर. मग याच्यामध्ये सुद्धा कायदे कानून येतं का, कायदे आणि धोरण. उदाहरणार्थ आता जो छावा पिक्चर आला, त्या छावा पिक्चर मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवलं. महाराज कधी नृत्य करायचे असं कुठल्याही पुस्तकामध्ये असा कोणताही दाखला मिळत नाही. त्याच्या व्यतिरिक्त ऍज अ एंटरटेनमेंट म्हणून त्या दिग्दर्शकाने त्या शिवाय छत्रपती महाराजांना नाचताना दाखवलं. मग त्यावर ऑब्जेक्शन घेतलं की नाही लोकांनी, का लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याने, महाराजांप्रती लोकांच्या भावना आहेत, लोक नाराज झाले की असं नृत्य तुम्ही दाखवायला नाही पाहिजे. मग तिथे एक सेन्सॉरशिपमेंट ऍक्ट असतो, सेन्सॉर ऍक्ट असतो, की असं जर आक्षेपार्ह काही कृत्य तुम्ही तुमच्या पिक्चर मध्ये दाखवलं तर ते काय केलं जातं, त्या पिक्चर मधनं कट केलं जातं. ओके. मग आता खरंच असं होतं का नव्हतं, महाराज डान्स करत होते की नव्हते, हे कसं तुम्हाला कळणार. याच्यासाठी तुम्हाला कशाची मदत होईल, इतिहासाची मदत होईल. तुम्हाला इतिहासाचं नॉलेज असणं गरजेचं आहे. मग आता संभाजी महाराजांची सिरियल पण निघाली, मालिका पण निघाली, बरोबर. मग आता इतिहासाची मदत कशाला होईल सर. महाराजांचा युनिफॉर्म कसा होता, ड्रेस कोड कसा होता, त्या काळात मावळे कसे युनिफॉर्म घालायचे, बरोबर. त्यावेळेचं सराउंडिंग कसं होतं, वातावरण कसं होतं, हा, त्यावेळेचे लोक कशावर प्रवास करायचे, घोड्यावर. म्हणून तिथे बघा मालिकांमध्ये घोडे दाखवतात. तिथे कधीही स्कूटर, फोर व्हीलर, यामा, बाईक्स असं दाखवतात का? नाही. म्हणजे काय रे, की एंटरटेनमेंट आणि मास मीडिया हे जर तुम्हाला बनवायचं असेल तर या ठिकाणी सुद्धा इतिहासाची काय घ्यावी लागते, मदत घ्यावी लागते.
ओके, सो हे 4 फील्ड असे आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला कशाची गरज पडते, इतिहासाची गरज पडते. आणि द फायनल ऑफ द चॅप्टर त्याच्यामधले 2 म्युझियम्स दाखवलेत. एक इंडियन म्युझियम कोलकात्यामधला आहे आणि एक आहे उर या ठिकाणी असलेला जो मेसोपोटेमियामध्ये सापडलेला आहे एक्झावेशन मध्ये. काय रे की या एक्झावेशन मध्ये काय सापडलंय, कोणी कंडक्ट केला होता, तर सर लिओनार्ड वोली यांनी कंडक्ट केलेला होता. या म्युझियम कधी बिल्ड केलेलं आहे, प्रिन्सेसने. कोणत्या प्रिन्सेसने, मेसोपोटेमियाच्या प्रिन्सेसने बिल्ड केलेले. ओके, हर नेम वॉज इनिगाल्डी. ओके, शी हरसेल्फ वॉज अ क्युरेटर ऑफ द म्युझियम. ओके, ती म्युझियमची काय होती, क्युरेटर होती. अ noteworthy feature of that museum is a clay tablet inscribed with the description of the exhibited artifacts. जे जे आर्टिफॅक्ट्स त्या ठिकाणी ठेवलेले होते त्या ठिकाणी त्यांनी काय ठेवलेलं होतं, एक क्ले टॅबलेट ठेवलेला होता आणि त्याबद्दलची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी कोरून ठेवलेली होती त्या आर्टिफॅक्ट. म्हणजे ते कोणाचं आहे, काय आहे, कोणत्या काळातलं आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी होती. आणि ही काय, इंडियन म्युझियम कोलकाता आहे. ठीक आहे. द इंडियन म्युझियम ऍट कोलकाता वॉज फाउंडेड बाय द एशियाटिक सोसायटी इन 1814. कोण, सर विलियम जोन्स. काय नाव त्यांचं, सर विलियम जोन्स यांनी कोणाची स्थापना केली होती रे, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल याची स्थापना केली होती. आणि या सोसायटी मार्फतच इंडियन म्युझियम हे स्थापन करण्यात आलेलं आहे. ओके, काय, नॅथनियल विलिज a Danish botanist was the founder and the first curator of the museum. The photographs of the museum seen here is dated to 1905. 1905 चा फोटो आहे हा. Okay, the museum has 3 main departments: art, archaeology and anthropology. Other affiliated departments are conservation, publication, photography, exhibition, presentation, model making, training, लायब्ररी अँड सिक्युरिटी. ओके, हे सगळे डिपार्टमेंट्स त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे, मग या ठिकाणी आपलं हे चॅप्टर संपतं. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल. ठीक आहे, मग भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे.